मी आज सकाळी कोबीची भाजी बनवली. हिवाळ्यात भरपूर भाज्या मिळतात, पण आज मी कोबीची भाजी बनवली. माझ्याकडे भरपूर भाज्या होत्या. मी उद्या काय बनवेन ते पण दाखवेन. आज मी कोबीची भाजी बनवते. हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या भेटतात. तर मी आता इथे तेलामध्ये हळद, मिरची, कांदा टाकलेला आहे. त्याच्यात आता टोमॅटो टाकते. खूप साध्या पद्धतीने मी कोबीची भाजी बनवते. काहीच तामझाम नाही आहे आणि खूप झटपट होते, पटकन होते. म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा डबा द्यायच्या वेळेला खूप प्रॉब्लेम असतो की अरे कधी उठू, कधी बनवू वगैरे. तर पटकन कोबी कापून सगळ्या भाज्या एकदम चॉप करून घ्यायच्या बारीक. टोमॅटो, कांदा, मिरची आणि जस्ट तेलामध्ये मोहरी, बस मोहरी. मी जिरेसुद्धा जास्त प्रेफर करत नाही. चांगले लागतात जिरेसुद्धा, ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकावं. कमी गॅसवरती हे सगळं मी तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एक टोमॅटो थोडं नरम व्हावं म्हणून आता त्याच्यावरती झाकण ठेवूयात आपण. टोमॅटो झाकण ठेवलेलं आहे मी. कोबी इथे मी कापून घेतलेला बारीक, सगळं एकत्र चॉप केलेलं मी. त्याच्यामुळे माझं झटपट सगळं कटिंग तर एकदम होऊन जातं आणि एकदा कढई ठेवली की फटाफट सगळं तेलामध्ये टाकून होऊन जातं तसं. त्याला परत बघायची गरज नाही. टोमॅटो एकदा नरम झालं बघा, टोमॅटो बऱ्यापैकी नरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी बघा सगळं तेल वगैरे सुटलं आहे बघा छानपैकी त्याला. त्याच्यामध्ये मी कोबी, कोथिंबीर कापून घेतलेला तो टाकते. हे बघा, ॲक्च्युली हिवाळ्यामध्ये खूप भाज्या मिळतात. आज कोबी, माझा फ्रीज पूर्ण भरलेला आहे भाज्यांनी. कोबी, पालक, मेथी, फ्लावर, मटार. हळूहळू मी एक एक रेसिपी दाखवेन माझ्या पद्धतीने. मी खूप साध्या पद्धतीने बनवते आणि खूप तामझाम नसतो सॉरी. खूप साध्या पद्धतीने मी बनवते. हे बघा, हे सगळं कोबी टाकून परत सगळं मिक्स करून घेऊयात फोडणीमध्ये. टोमॅटो, कांदा, मिरचीच्या सगळे इन्ग्रेडियंट सगळे मिक्स करून घेऊयात. मीठ टाकूयात थोडं चवीनुसार. परफेक्ट मीठ झालेलं माझं एवढं, कारण की शिजून थोडाच होतो कोबी दिसतो असा, कारण तो कोळा होता. कोबी झाकून ठेवूयात. हे सगळं मिक्स करून थोड्या वेळाने बघू. पाणी सुटले भाजीला. कोबी पूर्ण असा हां, हे पाणी सुकेपर्यंत पुन्हा एकदा झाकून घेऊ थोडा वेळ कोबी आपण. पाणी सुकलेलं आहे आता थोड्या वेळानंतर.